नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश शुकन पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलचं दुस ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर आता रात्रीचे वाजले आहेत 1:30 आणि माझ्यासोबत ॲज युजल आहे अक्षय. अक्षय इकडे आणि हा लास्ट टाईमला याला बघितलं असेल, याचं नाव ओमकार. आलेला होता कालमांडवीला. तर आता आम्ही जाणार आहोत माळशेज घाटच्या पुढे. एक प्लेस आहे, ऑन द रोड सांगत जाईन. आणि जे आम्ही तुम्हाला आता रात्रीचं काही दाखवता येणार नाही, बट तरी पण आम्ही कसं जाणार आहे, कोणता रूट घेणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच. सो तुम्ही व्हिडिओमध्ये राहा आणि हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, बिकॉज आम्ही तिघंच जणच आहे आणि या तिघा जणांमध्ये आम्ही ही ट्रिप करणार आहे. तो बघा कसा होता प्रवास. तर मित्रांनो, आम्ही कल्याण क्रॉस केलं आणि कल्याण क्रॉस केल्याच्या नंतर खूप बेकार रस्ता लागलेला आहे आम्हाला. ऑलमोस्ट 10 ते 5 किलोमीटरचा हा रस्ता आहे खराब. तुम्हाला दाखवतो रस्त्याची कंडिशन किती खराब आहे. एकदम जर बघायला गेलं झालेला रस्ता आहे. मागून आपला ओंकार भाऊ मित्र आणि हा रस्ता बघू शकता किती खराब आहे. तरी ठीक आहे, म्हणजे काय बोलतो अक्षय, बरोबर आहे ना? म्हणजे ट्रॅफिक नसल्यामुळे ठीक आहे, पटाट निघता येते. ट्रॅफिक असतं तर हालत खराब झाली असते. कारण की जेव्हा डे मध्ये असतं ना, सकाळचं काय होतं, सकाळचं ट्रॅफिक असल्यामुळे इथे खूप अडचण होते गाडी चालवायला. कारण की मी एकदा इथून या रस्त्याने शिवनेरी किल्ल्याला गेलो होतो, तर म्हणून मला या रस्त्याचं थोडाफार डिटेल्स म्हणजे थोडीफार माहिती मला. तर आता रात्रीचे वाजले 4, म्हणजे ऑलमोस्ट सकाळ झाले. तर आम्ही अजून आम्हाला 2-2.5 तास दाखवत आहेत पोचायला. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ खूप 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 इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की तिकडे गेल्यावर तुम्हाला भारी भारी व्ह्यूज बघायला भेटतील आणि जंगल ट्रेकिंग वगैरे एकदम मस्त अनुभव करायला भेटेल. तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला. बराच वेळ झालाय मुरबाड क्रॉस करून, म्हणजे ऑलमोस्ट जवळजवळ 18 ते 45 मिनिटं म्हणजे आम्ही मुरबाड क्रॉस करून झालेलं आहे. आणि आता बघू शकता थोडं उजेड पडत आलंय माझ्या बॅक साईडला. पायथ्याशी चाललोय. हा, म्हणजे आता घाट अजून थोडा, मला वाटतं थोडं 4-5 किलोमीटर पुढे घाट स्टार्ट होईल. पण आम्ही आधी थांबणार आहे. पूर्ण प्रॉपर उजेड पडल्याच्या घाट चढायला स्टार्ट करणार नाही. चढायला आता वाजलेत किती मला सांगू, आता वाजले सकाळचे 5:50 झालेत. तर आता आम्ही घाट चढू, तसं तुम्हाला मी दाखवीन व्हिडिओमध्ये. आणि एक नंबर व्ह्यू येणार आहे, कारण की मॉर्निंग व्ह्यू एक नंबरच असणार आहे. काय बोलतो अक्षय? येस, या व्ह्यू साठी आम्ही रात्री निघालोय. ऍक्च्युली येस, आम्हाला जिथे जायचं होतं ते तर आम्ही कव्हर केलं असतं, बट आम्हाला माळशेज घाट एकदम मॉर्निंग व्ह्यू बघायचा होता म्हणून फॉग सुरू झाला. हा, फॉग सुरू झालाय ते सांगतोय मला आता अक्षय. तर या फॉग मध्ये आता मला हळूहळू गाडी चालवायची, तर तुम्हाला मी दाखवतो आता व्हिडिओ मध्ये. तर पुढे आपले ओंकार गाडी चालवतो, 1 मॅन शो. एकटेच राईड करता काल रात्रीपासून एकटेच राईड करतात आणि आम्ही दोघं बसलोय. आता दिसणार नाही हेडलाईट मुळे. परत रस्ता तर बॅक टू दी पवेलियन म्हणजे खराब आलाय रस्ता, बघू शकता.
तर बघू शकता एकदम मस्त सुनसान रस्ता आहे. असं वाटतं सकाळचे 7-8 वाजलेत, पण आता वाजलेत सकाळचे 6 आणि खूप असं उजेड भरपूर दिसते. एक नंबर व्ह्यू वाटतं. जर तुम्ही प्रत्यक्षात याल तर एकदम अलगच तुम्हाला अनुभव करता येईल. एकदम जो आवाज आहे तुम्हाला पक्षींचा तुम्हाला मी ऐकवतो. थोडा रेस्ट घेतला आहे 10-15 मिनटाचा. आणि आता वाजले 6:30 आणि चांगलं बऱ्यापैकी मस्त उजेडलं आणि तुम्हाला बघू शकता अक्षय रात्री दिसला नसेल काम कर आणि जो आमचा नाईट रायडर एकटाच गाडी चालवतोय तो इकडे तो काल रात्रीपासून गाडी एकटाच चालवतोय. तर बघू शकतात रात्रभर काही चेहरा दिसत नव्हता. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. एक मस्त व्ह्यू आहे. अक्षय मागेच लागलाय कधीपासून दाखव बघू शकता एक व्ह्यू मस्त आलाय विथ फॉग. एक नंबर व्ह्यू आहे. एक शिखर टाइप दिसते आणि समोर छोटे छोटे धबधबे आहेत तिकडे बघू शकता. तुम्हाला जर दिसत असेल फॉग मध्ये एक नंबर व्ह्यू दिसतोय. सही आहे. तिथे बघ ना असं वाटतं की तू जवळ येतो. मित्रांनो आता मी जागा माझी चेंज केली. बसलोय आपल्या ओंकार भाऊ सोबत. रात्रभर ओंकार एकटा राईड करत होता. हो ओंकार कसं वाटलं रात्रभर गाडी चालवून? खूप एकदम एक नंबर ना? रस्ता खराब असल्यामुळे एकदम कंटाळा आलाय गाडी चालवता. पण त्याच्यामुळेच ओंकारला कदाचित झोप वगैरे लागत असेल. राईट. हो बरोबर. तो आता मी ओंकारच्या बरोबर मागे आपला बघू शकतात आपला अक्षय कुमार उर्फ अक्षय देऊळकर मागे आहे. मागे सिनेमॅटिक शूट काढायचं त्यावेळी मला बोलला तू त्याच्या गाडीवर बसतो आता बघतोय त्याला शूट. हा जो व्ह्यू तुम्ही एन्जॉय करता ना तो एक्सपिरियन्स करायला तुम्हाला सकाळी लवकर यायला लागेल. काय लवकर? हो बरोबर. एक नंबर ना. एक नंबर दिसणार. हा एक नंबर म्हणजे जो व्ह्यू आहे ना पहाटे एक नंबर वाटतं.
बघू शकता मालशेज घाटला आता सुरुवात झालेली आहे आणि उद्या आपल्या बाजूला अक्षय सोबत हा घाट एन्जॉय करणार आता. तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये हा मालशेज घाट हा एक जबरदस्त हा एक छोटासा धबधबा इथून स्टार्ट होतोय मालशेज घाटला. इथून समोरून एक ट्रक येताना दिसू शकतो तुम्हाला आणि हा आता इथून मालशेज घाट स्टार्ट होतोय. बघू शकतात ट्रक चढत नाही एवढा त्याला लोड झालाय. एक नंबर. इथे आता अक्षय आणि ओंकार दोघं उभे आहेत. थोडं आता गाडीला थोडं वॉश करतील कदाचित आणि बघूया आता वॉटरफॉलला जाऊन. सो एक नंबर. जबरदस्त. हा एक वॉटरफॉल बघितला असेल तुम्ही. इथे तुम्हाला पहिला जेव्हा मालशेज घाटला जेव्हा एंटर करा तर हा एक वॉटरफॉल लागतो आणि असे पुढे बरेच वॉटरफॉल लागतील. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवत जाणारच आहे. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ आणि एन्जॉय करत राहा. दिसत नाही समोर. एकदम जवळ आल्यावर गाडी दिसते. जबरदस्त. मी अक्षय आणि ओंकारला नंतर त्यांचा मी व्ह्यू घेणार आहे. म्हणजे त्यांना विचारणार आहे त्या घाटात गाडी चालवून कसं वाटलं. तर अक्षय आपण कुठे आता? आपण आता स्वर्गात. स्वर्गात कडक. तर तुम्हाला दिसतंय का? मी कदाचित दिसत पण असेल. एवढा फॉग आहे बघा. स्वर्गात आहोत असं वाटतं. एक नंबर. हा एक नंबर. म्हणजे काय सांगू तुम्हाला, एक्सप्रेस नाही करू शकत. काय बोलतो अक्षय? हा खरं सिरियसली एक्सप्रेस नाही करू शकत. इकडे येऊनच आपण फील करू शकतो यार.
अजून धबधबे पण यायचे बाकी आहेत. मी माझा फोन आता आतमध्ये ठेवतो म्हणजे त्याच्यात प्लास्टिक मध्ये. हा मित्रांनो, एन्जॉय करताय की नाही? एक नंबर, हा जबरदस्त मजा आली. म्हणजे हे जर फील करायचं ना तुम्हाला स्वतः यायला पाहिजे लागेल. हे पण स्वर्गात. वर्गात हा म्हणजे वर्गात आम्हाला बरेच जण वगैरे किती फिरतो वगैरे जेव्हा फिरायचा समजेल ना काय फिरून मजा असते, काय मजा नसते ती. आता हा पाऊस नाही, हा हे जे फॉग आहे ना म्हणजे पिंक पडले ना त्याचं पाणी येतं. जर तुम्हाला जगून स्वर्ग अनुभवायचं असेल तर इकडे या नक्कीच. बघा धुक्यामध्ये बघा इथे पब्लिक किती उभी आहे. थांबू नको तू, थांबू नको. तर आता आम्ही माळशेत घाट उतरून जस्ट आलो खाली. म्हणजे वर साईडला तर इथे तुम्ही बघू शकता बाजूला इथे बघू शकतात लेक कदाचित दिसत नसेल तुम्हाला खूप फॉग असल्यामुळे. तर आता इथून 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये फाटा ओढतो. तिथे आतमध्ये गेल्यानंतर सिद्धेश्वर गाव करून एक आहे. गेल्यानंतर कदाचित एक गाडी वगैरे वगैरे भरपूर असल्यामुळे रस्ते संपतात नाही. सेकंडली जो तुम्ही माळशेज घाटचा व्ह्यू बघितला तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला कमेंट मध्ये सांगा. आणि आता जो आम्ही ट्रेक करणार आहे त्याच्यात तुम्हाला मी दुसरा पार्ट मध्ये दाखवणार, तर तो दुसरा पार्ट तुम्ही नक्कीच बघा. तर भेटूया दुसऱ्या पार्ट मध्ये. तिथपर्यंत बाय बाय.